हॅलो मैत्रिणींनो, प्राची इशी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण बघा मक्याचं काय बनवणार आहे। मी तुम्हाला साहित्य दाखवते। मक्का घेतलाय, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, कांदा, लसूण, जिरे, धने पावडर, तिखट, मीठ, ओवा एवढं साहित्य घेतलेलं आहे मी। हे बघा, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ। त्याच्यात टाकले मक्का, ओली मक्का आहे ही, जिरे, हिरवी मिरची, लसूण, आता हे ओवा आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेऊ, बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ। मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये मधुमक्का खूप येते, तर मधुमक्का भाजून आणि उकळून खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळे वेगळे पदार्थ करून बघायचे, खूप टेस्टी लागतात। हे मक्याचे धिरडे बनवते मी। आता मी ते पीठ दळून घेतलेले, मक्का दळून घेतली, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर टाकले, कोथिंबीर टाकलं, कांदा टाकला। मी कांदा असा मोठा मोठा कापून घेतलेला होता, लांब लांब 2 कांदे कापून घेतले होते। असे कांदे टाकून घेतले की खूप छान असं टेस्ट येते त्या धिरड्यांना। चिला म्हणू शकतात तुम्ही, मुलांना खूप आवडेल। आता मी याच्यात थोडंसं छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, थोडं ज्वारीचं पीठ आणि हे बेसन पीठ आहे 1 वाटी। सगळे पीठ मिक्स करायचे। पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचे, थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकायचं, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण थोडं थोडं पाणी ॲड करून त्याला भिजवून घ्यायचं। पीठ छान मिक्स करून घ्यायचं। दळायच्या वेळेस मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ टाकलेलं नाही आहे। हे बघा किती छान बॅटर तयार झालेलं आहे आता आपलं धिरड्यांचं। नक्की ट्राय करून बघा असे धिरडे। चला तर मग आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनला तेल लावलेलं नाही आहे। आता आपण त्याच्यावर मस्त असं गोल आकार देऊ धिरड्याचा। असा अख्खा कांदा कापलेला आहे ना, त्याला खूप छान टेस्ट येते, असं खायच्या वेळेस मध्ये छान लागतं तो। हे बघा, असा गोल मस्त आपण हे धिरडे तयार करून घ्यायचं। त्याला बाजूने तेल टाकून छान एक साइडने लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याला पलटून घ्यायचं। पलटून घेतल्याच्या नंतर त्याला छान असं आपण सर्व करायचं। मग आपण कढी सोबत चटणी सोबत आपण हे धिरडं चिला खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता छान असं टेस्ट येते याला। बघा किती मऊ बनलेला आहे हा चिला धिरडं, तुम्ही जे म्हणाल ते। हे बघा, मी आता खिचडी, लोणचं, कढी आणि हे धिरडं सर्व केलेलं आहे। थँक्यू।